हा अलर्ट करतोय तो. अलर्ट करते. तिथून गेलाच नाही ना पुढे. त्या जाळीतून आहे ना हा त्या जाळीत होता का ती कोंबड्यांच्या सगळी अंडी खाल्ली. त्यांनी ते अंडे काढले बाहेर आणि बाहेर निघाला. अंडी काढली का बाहेर? ती तुम्हाला बघून काढले असतील ते. तिथंच आहेत का अंडी काढलेली? अच्छा एक काढलं, बाकीचे असतील पोटात त्याचे. तिथं ना भेटेल. लक्ष ठेवलंय की तुम्ही चांगलं. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज मला या ताईंनी कॉल केलता. दरवेळेस साप निघला की त्या मला कॉल करतात आणि अजिबात सापाला मारत नाही. आणि आज सगळ्यांनी लक्ष ठेवलंय. तर माझ्यासोबत विनायक भाऊ आहेत, ते पण एक सर्व मित्र आहेत खूप चांगले. तर मित्र आहेत आमच्या आणि ते पण माझ्यासोबत आहेत. तर आता बघू. दादांचं म्हणणं आहे की सापाने खाल्ली होती अंडीमध्ये खुरावडा आहे कोंबड्यांचा. आणि शेतकरी म्हणलं की अशा वस्तू येतातच शेतकऱ्याच्या घराच्या आजूबाजूला, त्यामुळे ह्याला अडगळ नका समजू. त्यांच्या ते कामाच्या वस्तू असतात. आणि तिथून तो साप येऊन ह्याच्या खाली लपलाय. लक्ष प्रॉपर ठेवले. आता बघू भेटतोय का आणि कोणता आहे ते. चला तुम्ही पकडताल ना साप? तुम्ही पकडा साप, आज तुम्हाला चान्स आहे. या इकडे, मी इकडून येते, तुम्ही इकडून. तिकडे जायला लागला की तुम्ही पकडा, इकडे यायला लागलं तुम्ही पकडा. पुढे आहे ना नागूबाई नागे टाळणीवरून ओळखलं. नागे मागच्या फणी काढली होती. कोंबड्याला चावला, कोंबड्याला वीस सोडला असेल तर मर ना कोंबडी. काय माहिती आता ते दोन कोंबड्या चावलेला आहे. हा बघू, आपण चेक करू. आधी साप पकडते मग चेक करू. तर नाग आहे त्याच्यामुळे आधी बॅक सेट करून घेते मित्रांनो. भाऊ सावकाशा शेपटी आलेली माझ्या हातात, पण तरी पण तुम्ही सांभाळा. प्लायवूड वरच्या वर घेता का बाजूला? प्लायवूड वरच्या वर बाजूला घेता? हा घ्या. आपल्या इकडे ताई सारखे नागन दामनीच भेटते ते. ए बाबा धावू नको. हा अलर्ट करतोय तो. अलर्ट करतोय तो. डेंजर आहे इथले नाग भाऊ, डेंजर आहेत, अग्रेसिव्ह जास्त आहेत. एरिया चपळ खूप आहेत आणि खूप चपळ, डेंजर आहेत. पकडताना एकदम शांत माइंडने पकडावं लागतं. घाई करून अजिबात चालत नाही. लपला लपू द्या त्याला 2 मिनिटं. लय भयंकर चिडलेला आहे, ऍक्टिव्ह आहे. पूर्ण फळी चालवतो. फळी हलवली अख्खी. तर विषारी जातीचा नाग आहे. शेपटी माझ्या इथं हातात आली होती, पण तोपर्यंत त्या माझ्याकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्याने माझ्यावर असा अटॅक करायला येणार. तेवढ्यात मी ती शेपटी सोडली, कारण त्याच्याकडे बघून मला कळालं की आता हा माझ्या हातावर बाईट करू शकतो. आता तो लपलाय पुन्हा. तर फळी माग लपलाय बघा. फळी घेते बाजूला आणि फळी माग लपलाय, तर तिथे पण फणस काढून बसलाय. हे बांधकाम चालू आहे त्यामुळे फळे आहेत. आता फळी अलगद काढते. भाऊ तुम्ही पकडताल ना? पकडताल ना तुम्ही? हळूच घ्या भाऊ, अजिबात गडबड नाही आपल्याला. तुम्ही निवांत पकडा त्याला.
तर भाऊ पकडतात ते त्याला. याला हिंदीमध्ये घेऊन पण नाव आहे मित्रांनो, मराठीमध्ये भारतीय नाग, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल कोब्रा. खाली खाली सोडून पुन्हा पकडा वाटतं. हा जातो ये. अजून नाही ना त्या दिवशी सारखा पकडायला आलं दाम न भेटली, नाग भेटला. तर व्यवस्थित पद्धतीने पॅक केलंय आपण. आता त्याला सुरक्षित ठिकाणी, त्याच्यापासून इतरांना, लोकवस्तीला, मानवस्तीला त्रास नको आणि त्यालाही कुठला डिस्टर्बन्स नको, अशा चांगल्या ठिकाणी जिथं त्याला चांगलं खायला प्यायला आणि राहायला जागा असेल अशा ठिकाणी आपण त्याला मुक्त करणार आहे, विषारी आहे म्हणून. धन्यवाद. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ही की आज आमच्या विनायक भाऊंचा बड्डे आहे. तर तुम्ही सगळ्यांनी विनायक भाऊंच्या बड्डेसाठी नक्की शुभेच्छा द्या कमेंटमध्ये. धन्यवाद. ते आतापर्यंत परिस्थिती बेस्ट झाली असते पण घातलेली आहे. ठीक आहे, ते अंड ओकलेलं त्याने. वाटते का थोडीशी? काय ते अंड ओकलेलं आहे मित्रांनो, त्याने हेच गिळलं होतं. कदाचित लोकांना वगैरे सगळ्यांना बघून हा नाही नाही दादा त्याला चावलं असन, पण त्यांना पिस असतात पिस. जर विषाचा इफेक्ट रक्तामध्ये गेला तरच त्यांना तरच त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे विष जर रक्तात मिसळलं तर. बाकी त्यांच्या पंखावर त्याने किती पण चावू द्या, काय होणार नाही त्यांना. असं माग होऊन आहे ना, असं जाऊन असा झाप टाकायचा. झाकून टाकली पण ते कधी प्रॉपर गाईड असतं. वरती येत होता ह्यांचे तोंड आहेत ना. त्यावेळेस आहे ना, त्या कोंबडीला आहे ना त्याचे दात लागला का त्यावेळेस त्या कोंबडीला विष सोडल्यानंतर त्याचा प्रभाव होणार. तसं नाही काय, तसं त्याने किती पण असं फन मारू द्या, आम्ही पकडताना आमच्यावर किती अटॅक करतात. पण जोपर्यंत संपर्क येत नाही ना तिच्या शरीराचा आणि त्याच्या दाताचा, तोपर्यंत नाही. तसं पंख जाळीत बसलं होतं आणि अंडे गिळलं होतं का, त्यामुळे त्याला जाळीतून बाहेर निघता येईल. आणि त्याने अंडे ना बाहेर काढलं, बाहेर काढलं आणि मग ते बाहेर निघालं. जाण्यासाठी बाहेर काढलं. एक एक जमा व्हायला लागले ना.